ब्राईटनेस वाढव, ब्राईटनेस वाढव की लक्ष दे की इकडं बस. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम गायकवाडला आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्क वरती तेजस पाटील उगवता सीतारा भोयेवाडी स्पोर्ट्स संघाचा गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. सामन्याला सुरुवात होते. ऑन स्ट्राईक आपण शुभम गायकवाडला पाहतोय. आळवे स्पोर्ट्स संघाचा मिस्टर 360 स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय लाड अर्थात सोनाला आपण नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. आणखीन एक जबरदस्त खेळाडू. पहिल्या बॉल वरती फटका आडवा पाठ मध्ये शुभम गायकवाडच्या बॅट मधून येतोय चौकार. गोलंदाजी मार्क वरती तेजस पाटीलला आपण पाहतोय. लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, झाले चुकी. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. एकेरी धाव धावफलकावरती पुन्हा एकदा लगावली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचे टोटल आता मात्र पाहायला गेलं तर पुढे सरसावेल. 7 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आता सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. सात धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा काही प्रगतीपथावरती आहे. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न पंचांनी दंडित केला. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती लगावली जाते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. तेजस पाटील भोयेवाडी स्पोर्ट्स संघाचा उगवता सितारा. लेदर बॉल क्रिकेटचा देखील चांगला अनुभव असणारा हा खेळाडू आता मात्र गोलंदाजीमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका केला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. फंबल झालाय. किती धावा मिळतील पाहणं गरजेचं राहणार आहे. 4 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावणार आहे. तर मात्र या षटकामध्ये कुठेतरी धावा खर्च झालाय. तेजस पाटीलच्या विरोधात आक्रमकता दाखवली गेली आहे. एक युवा गोलंदाज आहे मात्र त्याच्या विरोधामध्ये तर मात्र 14 धावा कुटण्यामध्ये यश आलंय. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजाचा वेध घेतलाय. एकेरी धाव तोपर्यंत कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय.
एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पाहायला गेलं तर पुढे सरसावेल. 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. गोलंदाजी मार्क वरती अमित पाटील आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या षटकामध्ये. आणखीन एक वेगवाज गोलंदाज भुयवाडी स्पोर्ट्स संघाचा आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. त्याचबरोबर हे चित्र पहा आपल्या स्क्रीन वरती पाहायला मिळते. अगदी उन्हाचा तडाखा आहे तरी देखील आयोजन कमिटी इथे चांगली भूमिका, अगदी डोक्यावरती खुर्ची घेऊन बसलाय. उन्हाचा तडाखा जास्त लागू नये. ही रील नक्कीच व्हायरल होणार आहे इंस्टाग्राम आणि युट्यूब वरती. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. एकत्रित धाव कंप्लीट केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. एकेरी नाही तर दुहेरी धावा इथे मात्र धावफलकावरती लगावल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 17 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. भुयवाडी स्पोर्ट्स भुयवाडी संघाच्या विरोधामध्ये आपण पाहतोय आळवे स्पोर्ट्स आळवेचा संघ. दोन्ही बॅटर्स अक्षय लाड आणि शुभम गायकवाडने सुरुवात नक्कीच चांगली केली आहे. रिवर्सचा फटका, क्या बात है. आकाशाला गवस निघालणारा दर्जेदार उत्तुंग आणि आकर्षक षटकार. तेवीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 23 रन्स ऑन दी बोर्ड. अकुट टप्प्याचा बॉल आडवा बॅटने पुल करण्याचा प्रयत्न आता सरळ चालला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आपल्या मेन स्क्रीन वरती शुभम गायकवाडला आपण पाहत होतो, आता अक्षय लाडला पाहतो. ही A1 जोडी आहे. आळवे स्पोर्ट्स आळवे संघाची ही A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका केला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय तेजस पाटील. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल. 25 धावा धावफलकावरती लगावला जातात. 25 रन्स ऑन दी बोर्ड. धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती 25 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आजचा हा दुसरा आणि अंतिम दिवस शिवम स्पोर्ट्स आबा प्रेमी प्रणित साताडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा आजचा हा दुसरा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा फटका अक्षय लाडच्या बॅट मधून जितका उंच तितकाच लांब येतो. मोठा धमाका, बिग ब्लास्ट, बिग हिट, सिक्सर. चला पंच सामन्याला सुरुवात करायची. आयोजन कमिटी बॉलची पूर्तता करा.
रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकेरी धाव कंप्लीट झाली. एकेरी धावेच्या मदतीने पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर धावसंख्येचं टोटल वधारणार आहे. 32 नाही तर 33 या आकड्यावरती 9+1 अशा 2 धावा धाव फलकावरती ऍड झाल्या आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरसावेल. 33 धावा धाव फलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती फ्री हिटचा बॉल फेस करण्यासाठी शुभम गायकवाड आपल्याला पाहायला मिळणार आहे. रिव्हर्स फ्री हिटच्या बॉल वरती इथे जर पाहायला गेलं तर आडवा बॅटने फोर्स केलं बॉलला डीप मधून क्षेत्ररक्षकाला. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल. मात्र धावांचा विचार केला तर 35 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 षटकांचा की समाप्त झालाय. धावा बनवल्या जात आहेत त्या 35 बिनबाद 35 धावा धावफलकावरती. चला बॉलर नेम गोलंदाजाचं नाव सांगायचं. प्रथमेशला आपण गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय. 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. अमित पाटीलचं षटक महागडं राहिलंय. अमित पाटीलच्या विरोधात धावांचा पाऊस पाडला गेला. मात्र आता त्या धावा रोखण्यासाठी प्रथमेश याच्यावरती विश्वास दाखवलाय. दुसऱ्या बाजूला ऑन स्ट्राईक अक्षय लाड अर्थात सोन्याला आपण पाहतोय. सोनाला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर आक्रमक बॅटिंग त्याने केले. 9 चेंडू आणि 22 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळालाय. पंचांचं बोट झालंय आकाशाकडे. माघारी परतावं लागतंय. मोठा धक्का बसलाय. महत्वाचा फलंदाज अक्षय लाड बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशील गायकवाड दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. माघारी परतावं लागतं. बॅक टू बॅक ची दुसरी विकेट आली आहे. सुशील गायकवाडची खेळ संपुष्टात आली आहे. सुशील बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर आपलं नाव सांगायचंय. संभाजी यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. ह्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. कुठेतरी जर विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळाला. मात्र त्यानंतर या षटकामध्ये प्रथमेशने कमाल केले. आपल्या फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवले. फलंदाजांना नाचवलंय आणि आता या षटकामधून पुन्हा एकदा संघाला कमबॅक केलाय. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल होता. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय.
म्हणजे संधी असणार आहे पुढच्या बॉल वरती, फ्री हिटच्या बॉल वरती संधी असणार आहे. फ्री हिटचा बॉल असणार आणि फ्री हिटच्या बॉल वरती शुभम गायकवाड ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेल पकडला, मात्र फ्री हिटचा बॉल आहे. एकेरी धाव कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होईल का? 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश आले. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. चला यानंतरचा होणारा सामना फुपिरे संघाच्या विरोधामध्ये केदारलिंग स्पोर्ट्स अडूरचा संघ, दोन्ही टीम्स कॅप्टन. चला नाणेफेकीसाठी यायचंय. अकुट टप्प्याचा बॉल, खराब लाईन आणि लेंथ वर नव्हतं नियंत्रण, होतं फलंदाजाला आमंत्रण. शुभम गायकवाडच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. लोअर फुल टॉस बॉल सरळ बॅटने फटका केला जातो. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावणार आहे. 47 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अजूनही एक षटक, शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक येणं बाकी आहे. या षटकामध्ये आता मात्र कशा प्रकारे मॅक्सिमाइज केलं जाईल, या षटकामध्ये कशा प्रकारचे बॅटिंग केलं जाईल हे पाहणं गरजेचं राहणार आहे. गोलंदाजी मार्क वरती विवेकला आपण पाहतोय. 4थ्या षटकामध्ये, अखेरच्या षटकामध्ये विवेकला आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, फाईन लेग मध्ये झेल सोडला जातोय. सॅम याच्याकडून झेल सोडलाय. कुठेतरी पाहायला गेलं तर शुभम गायकवाड सारखा हार्ड हिटर बॅट्समन, त्याचा झेल सोडणं आता महागात पडणार आहे. धावसंख्येचं टोटल 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. यस, इथे पुन्हा एकदा जर बघायला गेलं तर एकेरी धाव कंप्लीट केली जाते. 49 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. शुभम गायकवाड 8 चेंडू आणि 21 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारली गेले. चला दोन्ही टीम्स कॅप्टन, केदारलिंग स्पोर्ट्स अडूर कॅप्टन आणि त्याचबरोबर फुपिरे संघ कॅप्टन. नाणेफेकीसाठी यायचंय. लोअर फुल टॉस बॉल, एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धावेला दुहेरीमध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलं जाईल का? यस, फेकी थोडीशी वाईट पाहायला मिळाली. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 4थं षटक अर्थातच शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक प्रगतीपथावरती आहे. आणि या शेवटच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर धावा रोखण्यामध्ये यश गोलंदाजाला आलाय. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एकेरीला दुहेरीमध्ये प्रयत्न, रनआउटची संधी, नॉट आउटचा इशारा. आता मात्र 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश येतं. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावणार आहे. 53 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. शुभम गायकवाड आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरीने धावा गोळा करतोय. त्याला देखील माहिती आहे सुरुवात चांगली झाली होती, आता मात्र आक्रमकता दाखवणं गरजेची आहे. यावेळेस शफल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा फंबल झालाय. एकेरी धावा आता कंप्लीट झाली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावणार आहे.
दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये माघारी परतावं लागतंय. संभाजीची खेळी संपुष्टात आली. संभाजीला माघारी परतावं लागतंय. धावसंख्येचं टोटल आता मात्र पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झाला. यावेळेस बॅटची आतली कडा आहे. केली धाव कंप्लीट केली जाईल का? माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे. माघारी परतावं लागतंय. शुभम गायकवाडची खेळी संपुष्टात आली आहे. 54 या आकड्यावरती पहिली 4 षटकं समाप्त झाले. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जिंकण्यासाठी भुयेवाडी स्पोर्ट्स भुयेवाडी संघाला बनवायच्या आहेत त्या 24 चेंडू आणि 55 धावा. चला कॅप्टन, चला उमेश नाणेफेकीसाठी यायचंय. उमेश गावडे चला नाणेफेकीसाठी यायचंय. फुफिरे टीम कॅप्टन, फुफिरे टीम कॅप्टन, फुफिरे संघाचा कर्णधार आपल्याला विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचंय. फुफिरे संघ कर्णधार वारंवार कॉल दिले जात आहेत. नाणेफेकीसाठी यायचंय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आळवे स्पोर्ट्स आळवे संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. ब्राईटनेस लय कमी केलाय. चला फुफिरे कॅप्टन, फुफिरे संघ कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचंय. चला नाणेफेक केली जाते. केदारलिंग स्पोर्ट्स अडूर संघाच्या विरोधामध्ये फुफिरेचा कॅप्टन. दोन्ही टीम्स मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अक्षय लाड अर्थात सोन्याला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. फिरकीचा जादूगर झापूक झुपूक गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. माणिक आणि विकीची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती अक्षय लाड अर्थात सोन्याला आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल फुफिरे संघाच्या बाजूने लागलाय. पहिल्या बॉल वरती फलंदाजाला कुठेतरी द्विधा मनस्थितीमध्ये टाकलं जात आहे. डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे.
23 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. अक्षय लाड सोन्याला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. झापूक झुपूक गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने केली जाते. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आपण त्याला पाहतोय. हवेच रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील चाललाय सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅकचे 2 निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. लग्गादारचे 2 डॉट बॉल येत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा संपर्क नव्हता. एकेरी धाव कंप्लीट केली जाते का? यस, एकेरी धाव कंप्लीट केली जाईल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेशा झालाय. धावा बनवायला आता सुरुवात झाली आहे. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका केला जातोय. लॉंग लेगचं क्षेत्र निवडलंय. बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. विकी अर्थातच आशिष पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. राष्ट्रीय हॉकी खेळाडू अर्थातच आशिष पाटील. विकीला आपण आपल्या स्क्रीन वरती पाहतोय. आशिष पाटील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आता मित्र इथे पाहायला गेलं तर संपर्क तितकासा चांगला नव्हता. एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलं. आशिष पाटीलला आपण आपल्या स्क्रीन वरती पाहतोय. राष्ट्रीय हॉकी खेळाडू, त्याचबरोबर फिटनेसचा दर्जा देखील त्याचा वरचा पाहायला मिळाला. त्याला आपण आपल्या मेन स्क्रीन वरती पाहतोय. आशिष पाटील अर्थातच विकी. अवेस पुन्हा एकदा पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाखेरीस धावा बनवल्या जात आहेत त्या 6. बिनबाद 6 धावा फलकावरती. शिवाजी पाटील यांना आपण पाहतोय. पाठीमागे खराब क्षेत्ररक्षण झालंय. 4 धावांची मोहर लगावली जाते 22च्या स्वरूपात. 5च्या स्वरूपात या 4 धावा आलाय. त्या 4 धावेच्या मदतीने धावफलक 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. बॅटची कडा घेतली, बॅटची इनसाइड एज घेतली आणि 4 धावांची मोहर लगावली जाते. 10 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 5च्या स्वरूपात धावा बनवल्या जात आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संपर्क तितकासा चांगला नव्हता. रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट असतं तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र फलंदाज आशिष पाटील सुखरूप त्याच्या क्रीज मध्ये पाहायला मिळतोय. एकेरी धाव कंप्लीट झाले. शिवाजी पाटील आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात दुसऱ्या षटकामध्ये. शिवाजी पाटील यांना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. 11 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. यावेळी सरबाटने फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. प्रोटेक्शन आलंय. एकेरी धाव पुन्हा एकदा कंप्लीट. 2चा प्रयत्न. 2 धावा अगदी सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 13 रन्स ऑन दी बोर्ड. लोअर फुल टॉस बॉल. माणिकच्या बॅट पळून आलाय. हवाई सफर षटकार.
19 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 19 रन्स ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा काही प्रगतीपथावरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. शिवाजी पाटील यांच्या विरोधात कुठेतरी आक्रमकता दाखवली जाते. एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅट मधून आले. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्यांच्या विरोधात एक चौकार आणि एक षटकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साइडला माणिकच्या बॅट मधून लगातारचा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतला. एकेरी धाव कंप्लीट केली जाईल का? माघारी परतावं लागतंय. आशिष पाटीलची खेळी संपुष्टात आली आहे. धक्का क्रमांक पहिला. आशिष पाटील अर्थातच विकी बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस पाटील दाखवत असताना आपण पाहतोय. आणखीन एक भुयेवाडी स्पोर्ट्स संघाचा युवा टॅलेंटेड खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 25 आकड्यावरती पहिला धक्का बसलाय. विकीची जागा घेण्यासाठी अर्थातच आशिषची जागा घेण्यासाठी तेजस पाटीलला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती ओमकारला आपण तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय. जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये 30 ची आवश्यकता आहे. अकुट टप्प्याचा बॉल शफल होऊन ऑन साइडला टर्न केलाय. बॉलला डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. झाले चुकी. 4 धावा फलकावरती तेजस पाटीलच्या पाठमधून आला एक चौकार आलाय. या 4 धावेच्या मदतीने 29 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 11 चेंडू आणि अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत. सुशील गायकवाड कडून कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या सीतेचं पाहायला गेलं तर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केल्या. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आल्या. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 25 धावा अजूनही बनवायच्यात. 11 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची अजूनही गरज आहे. नो बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा धाव खर्च करणारा राहतोय. कुठेतरी या षटकामध्ये गोलंदाजावरती दबाव पाहायला मिळतोय. धावसंख्येचं टोटल 31 या आकड्यावरती फ्री हिटचा बॉल असणार आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आता सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल येतोय. 31 या आकड्यावरती धावफलक आता मात्र स्थिरावलं जात आहे. तेजस पाटील फ्री हिटच्या बॉल वरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न मात्र त्याचे मनसोबे उधळून लावलेत. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळतंय. दुसरा डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक चे 2 निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. अशा प्रकारचं कमबॅक करणं गरजेचं राहणार आहे. अशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं राहणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर 31 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. अकुट टप्प्याचा बॉल. तिसरा डॉट बॉल. बॅक टू बॅक चे 3 निर्धाव चेंडू हाताळले जातात तेजस पाटीलच्या विरोधात. आता कमबॅक झालाय. आता कुठेतरी जर पाहायला गेलं तर गोलंदाजाने आपलं वर्चस्व दाखवलंय.
31 या आकड्यावरती धावफलक फिरवतोय. कमालीचा चेंडू हातायला गेला मैदानाच्या आतमध्ये. ओमकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी चालले. पहिले काही चेंडू खराब हातायला नंतर कमबॅक राहिलाय. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. माघारी परतावं लागतंय. तेजस पाटीलची खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक दुसरा. तेजस पाटील बॅक टू दी पवेलियन. चला फुपिरे टीम कॅप्टन आपला निर्णय करायचा आहे. फुफिरे टीम कॅप्टन चला आपला निर्णय करायचा आहे. नवीन बॅटर आपलं नाव सांगायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांतला आपण पाहतोय. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका. क्या बात आहे. आणखीन एक चौकार सुशांतच्या बॅट पळालाय. 35 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू असणार आहेत आणि बनवायच्या आहेत त्या 20 धावा. गोलंदाजी मार्क वरती नंदकुमार यांना आपण शेवटच्या षटकामध्ये 20 धावा रोखण्यासाठी आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 20 ची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंड वरती माणिक ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेत त्याला आपण आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. 6 चेंडू आणि 20 ची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा येणार आहे. अकुट टप्प्याचा बॉल आडवा पाटने पूल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक शुभम गायकवाडने पकडलाय. एक सोपा जेल. माघारी परतावा लागतंय. माणिकची खेळी संपुष्टात आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 फलंदाज बाद झाले. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. 5 चेंडू आणि 20 ची आवश्यकता आहे. आता आक्रमकता दाखवणं गरजेचं राहणार आहे. आता आक्रमक बॅटिंग करणं दोन्ही फलंदाजांना गरजेचं असणार आहे. कारण विचार केला तर सामना आता मात्र हातातून निसटत चाललाय. दुसरा संघ अर्थातच प्रतिस्पर्धी संघ आळवे स्पोर्ट्स आळवेचा संघ या मॅच वरती आपली पकड मजबूत करतोय. 5 चेंडू आणि जर पाहायला गेलं तर 20 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता सरळ चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल येतोय म्हणजे समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 4 चेंडू आणि 20 ची आवश्यकता आहे. त्यावेळेस इथे मात्र जर पाहायला गेलं तर नो बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर 4 धावा. नो प्लस 4 असा 5 धावांचा जॅकपॉट ऍड झालाय. तो म्हणजेच भुवेवाडी स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. चार चेंडू आणि पदाराची आवश्यकता आहे. कुठेतरी या चेंडूने पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदललंय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण प्रथमेशला पाहतोय. मोठे फटके त्याला देखील मारावे लागणार आहेत. समीकरण 15 या आकड्यावरती येऊन पोहोचतंय. 4 चेंडू आणि बनवायचे आहेत 15 धावा. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं. डीप मधून क्षेत्ररक्षक आला. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. यस 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय.
या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 3 चेंडू आणि 13 ची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साइडला फटका खेळला जातो. पुन्हा एकदा एकेरी धाव कंप्लीट झाला. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. रनआउटची संधी, मात्र 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करण्यामध्ये यश म्हणजे समीकरण बदलत आहे. येणारे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. बनवायच्या त्या 11 धावा. दोन चेंडू आणि 11 ची आवश्यकता आहे. टाय झालं तर काय असा प्रश्न सर्वांना पडलाय. चला आयोजन कमिटी, सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर काय? सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका केला जातो. डीप मधून क्षेत्ररक्षक येतो. एकेरी धाव कंप्लीट झालाय. फंबल झालाय. दुसरीचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील चालू आहे. चर्चा चालू आहे. 3थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. प्रथमेश बॅक टू दी पवेलियन. एक चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. तर मात्र सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. अकुट टप्प्याचा बॉल बाकफुटला जाऊन पंच केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तब्बल पाहायला गेलं तर 50 धावा लगावल्या गेल्या. 4 धावेने विजय प्रस्थापित केलाय आळवे स्पोर्ट्स आळवे संघाने. चला यानंतरचा होणारा सामना केदार लिंक स्पोर्ट्स अडूर संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत फुफिरेचा संघ. चला फुफिरे संघ आपला निर्णय कळवायचा आहे. फुफिरे संघ आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची लवकरात लवकर आपल्याला विनंती आहे. तर उत्तम लाड यांचं सहर्ष स्वागत झालंय. प्रीतम लाड यांचं सहर्ष स्वागत झालंय. स्पर्धा पाहण्यासाठी हे देखील इथे उपस्थित झालेत. प्रीतम लाड ऑपोजिट टीम कुठले? चला फुफिरे टीम आपला निर्णय कळवायचा. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. फुफिरे संघ आपल्याला विनंती आहे. चला फुफिरे संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. अडूर संघ आपले फलंदाज देखील पाठवायचे आहेत. चला आणि त्याचबरोबर
अडूर संघाला एक विनंती आहे, डिजिटलच्या बाजूला उभं राहायचंय. चला फुफिरे संघ, आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. वारंवार आपल्याला कॉल दिला जातोय. चला खुपिरे संघ, आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. खुपिरे संघ, आपला अतिरिक्त खेळाडू येऊ दे समालोचन कक्षामध्ये. खुपिरे संघ, यांचं नाव काय? प्रवीण. कोण? प्रवीण ना? प्रवीण ना? गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये प्रवीण पाटील यांना आपण पाहतोय. अर्थातच बबलू पाटील आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप घ्यायचंय. अडूर संघ, चला क्षेत्ररक्षण सजवलंय, थोडस आपण स्पीडअप घ्या. आजच्या दिवसातली आपण ही आणखीन एक लढत पाहतोय. एका बाजूला खुपिरेचा संघ तर त्यांच्या विरोधामध्ये केदारलिंग स्पोर्ट्स अडूरचा संघ. या दोन्ही टीम्स मध्ये ही लढत सलामीची जोडी दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती शरद मेने, तर दुसऱ्या बाजूला तेजस आपल्याला पाहायला मिळतो. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहतोय. पहिला बॉल लोअर फुल टॉस, शरद मेनेच्या बॅट मधून येतोय. 9+4, 5 धावांचा जॅकपॉट. 9+6, 7 धावांचा जॅकपॉट येतोय. म्हणजे 7 धावा धावफलकावरती. या 7 धावेने धावसंख्येला श्री गणेशा झालाय. खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय, समाचार घेतलाय. यावेळेस पुन्हा एकदा फटका केला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आला. एकेरी धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न होईल का? थांबवलं जात आहे. एकेरी धावेच्या मदतीने 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. फ्री हिटच्या बॉल वरती फक्त आणि फक्त एक धाव आली आहे. पाण्याची बॉटल
खेळायला नव्हता तुझं नाव काय यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आता सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली, डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू काही अंशी खराब हाताला, त्यानंतर मात्र कमबॅक केलाय. पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव कंप्लीट झालाय, दुसरीचा प्रयत्न होईल का? यस, 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पाहायला गेलं तर डबल डिजिट अर्थातच 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. एका बाजूला शरद मेने तर दुसऱ्या बाजूला तेजस ही जोडी मैदानाच्या आतपर्यंत येताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण पाटील. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक रनआउटची संधी. बॅकअप थोडंसं करा पाहायला मिळालं. एकेरी धावेला दुहेरीमध्ये लगेचच कन्वर्ट केलंय. तिसरीचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये थांबवलंय, माघारी धाडलंय. 2 धावेंवरती समाधानी राहावं लागतंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय, क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकेरी धावेवरती आता समाधानी राहावं लागतं. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. पहिल्या षटकाचा काही प्रगतीपथावरती आहे. पहिल्या चेंडूवरती 7 धावा आल्यानंतर कमबॅक गोलंदाजाचं राहिलंय. 13 धावा फलकावरती आपण पाहतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा आडवा पॅटने ऑन साइडला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एकेरी धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाही आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक वधारणार आहे. 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावा बनवल्या जात आहेत त्या बिनबाद 14. गोलंदाजी मार्कवरती शरद यांना आपण पाहतोय. सरळ बॅटने फटका खेळला जातोय. एकेरी धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावणार आहे. 16 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. स्ट्रायकिंग एंड वरती शरद मेने, 40+ कोल्हापूर ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने देखील प्रभावशाली कामगिरी केली. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्री संघाकडून खेळत असताना चांगला खेळ त्यांनी देखील केलाय. जबाबदारी तुझ्या पाणी कोणाला द्यायचं नाही. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता झाली.
यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने फटका पॅरलल शरद मेनेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दर्जेदार सिक्सर. लक्षच नाही देत. 22 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 22 रन्स ऑन दी बोर्ड. शरद मेने यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. यावेळेस पुन्हा एकदा पाहायला गेलं तर नो बॉलचा इशारा म्हणजेच पंचांनी केलंय दंडित. आता गोलंदाजाला थांबावं लागणार आहे. फ्री हिटचा बॉल असणार आहे आणि स्ट्रायकिंग एंड वरती अगोदर पहिल्या षटकापासूनच विस्फोटक बॅटिंग करणारा शरद मेने आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉलर नेम गोलंदाजाचं नाव सांगायचंय. सचिन यांना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. फ्री हिटचा बॉल स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय. लगेच 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल पुढे सरसावेल. 24 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 24 रन्स ऑन दी बोर्ड. शरद मेने 7 चेंडू आणि 18 धावांची खेळी त्यांच्या बॅटमधून साकारली गेली आहे. सात चेंडू आणि 18 धावांची खेळी शरद मेनेच्या बॅटमधून साकारली गेली. चांगली बॅटिंग सातत्य दाखवलंय आणि त्याचबरोबर आपली ताकद देखील दाखवली आहे. शफलून घेण्याचा प्रयत्न इथे जर पाहायला गेलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या मात्र 24 या आकड्यावरती स्थिरावली जाते. दुसऱ्या षटकाचा की प्रगतीपथावरती धावा बनवल्या जात आहेत. लोअर फुल टॉस बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. संपर्क तितकासा चांगला नव्हता. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पाहायला गेलं तर 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा बनवल्या जात आहेत त्या 26. बिनबाद 26 धावा. बॉटल वाले पैसे देतील काय ऍडव्हर्टाइज? तू आईस्क्रीम खायला आहेस? आता राहतो. नाही 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 ठीक आहे ठीक आहे. मी 5 मागवले. ठीक आहे. आता राहतो. राहू दे. ते 5 आम्ही संपू. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? पोरांना वाटतं. तुला काय? बॉलर दे. बॉलर दे. नाही पाठवलंय मी. मला आता ते आणत नाही. वाचव मी त्याला सांगितलं की त्यांना दोघांना ते यावेळेस पुन्हा एकदा फटका केला जातोय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक आला. एकेरी धाव पुन्हा एकदा कंप्लीट केल्या. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल. हा घेतो 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 सांगितलं. बॉलर कोणाला? विकास ना. लोअर फुल टॉस बॉल. आडवा पॅटने शरद मेनेच्या पॅट मधून येतोय षटकार.
एक षटकार आलाय. धावसंख्येचं टोटल आता मात्र पाहायला गेलं तर 34 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा शरद मेनेच्या बॅट मधून फटका. बॉल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. चला स्कोरबोर्ड मध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. 40 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 40 रन्स ऑन दी बोर्ड. चाळीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 13 चेंडू आणि 32 धावांची खेळी साकारली गेली शरद मेने यांच्या बॅट मधून. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर आता नक्कीच ह्या बॅटिंगची रील ही नक्कीच अडूर मध्ये व्हायरल होणार आहे. कारण जर विचार केला तर जेव्हा जेव्हा अडूर संघाचा कोणताही खेळाडू चांगले बॅटिंग करतो तेव्हा अडूर संघाचा हार्ड हिटर बॅट्समन रोहित पाटील त्याची रील बनवतात आणि व्हायरल देखील तितक्याच पद्धतीने करतात. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून डाऊन दी ग्राउंड फटका. झेल खाली क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावरती दिलंय दस्तक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी येतोय षटकार. आलाय आलाय. एक्स्ट्रा एवढा फार केला ना बॉल. ओमकार सर सेहेचाळीस आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. बॉल फुटला काय? 46 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आता सरळ चालला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 46 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अजूनही एक षटक शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक यांना बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अडूरचा बाहुबली हार्ड हिटर बॅट्समन रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इन ऍक्शन मध्ये शेवटच्या षटकामध्ये रोहित पाटील अडूर संघाचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, विस्फोटक बॅटिंग साठी जाणला जाणारा, आक्रमक शैलीसाठी जाणला जाणारा रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर नेम. गोलंदाजी मार्क वरती अक्षयाला आपण पाहतोय. शेवटचं षटक आहे. पहिल्या बॉलवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतले, पाठीमागे चाललाय बॉल. एकेरी धाव कंप्लीट झाल्या. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून पुन्हा एकदा बॅटची कडा घेतले. त्या क्षेत्रामध्येच बॉल ट्रॅव्हल झालाय. एकेरी धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते.
मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आता सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. कुठेतरी पाहायला गेले तर या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम केलंय. यावेळेस फटका एक्स्ट्रा कव्हर्सला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एकेरी धावेला 2 धावेमध्ये कंप्लीट करण्यामध्ये देखील यश आलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का थांबवलं जात आहे. 2 धावेंवरती आता समाधानी राहावं लागतं. या 2 धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र 50 या आकड्यावरती 50 गाठले आहे. लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. पाठीमागे चाललाय बॉल. रनआउटची संधी. माघारी परतावं लागतंय. शरद मेहने यांची खेळी. फंटास्टिक बॅटिंग बाय शरद मेहने. 16 चेंडू आणि 39 धावांची खेळी संपुष्टात आली आहे. जेवताना भेटला ना. लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा मिड ऑनला क्लिअर केलं. डीप मधून क्षेत्ररक्षकाला एकेरी धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा अगदी सुखरूपरित्या पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात माघारी परतावं लागतं. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 52 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 53. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. चला यानंतरचा होणारा सामना शिवम स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये माळुंगेचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचा आहे. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जो संघ आपण पाहतोय केदारलिंग स्पोर्ट्स अडूरचा संघ अगदी शिस्तबद्ध पद्धतीने एका लाईनीमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. केदारलिंग स्पोर्ट्स अडूरचा संघ रोहित पाटील आणि शरद मेहने यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आपण सातत्याने जर पाहिलं तर चांगला खेळ करत असतो. चला थोडस फास्ट घ्यायचंय. स्पीडअप घ्यायचंय दोन्ही टीम्स.
मटण खायला दोघच जात आहे वाट बघ पाठव. चला बॅटर नेम नवीन बॅटर दोन्ही सलामीचे बॅटर्स आपलं नाव सांगायचं आहे. सलामीचे बॅटर्स ओपनिंग बॅट्समन आपलं नाव सांगायचं. ओपनिंग बॅट्समन यावेळेस लोअर फुल टॉस बॉल रोहित पाटीलच्या विरोधात पहिल्या चेंडूवरतीच ठोकला चौकार. चौकार आला ना. यावेळेस पुन्हा एकदा फटका डाऊन दी ग्राउंड केला जातोय. बॅक टू बॅकचा लगातारचा दुसरा चौकार रोहित पाटीलच्या विरोधात आलाय. 4 धावा फलकावरती आणखीन ऍड होत आहेत. धावसंख्येचं टोटल 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. हाय काढलं की 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटची लिडिंग एज पाठीमागे झेल सोडला जातोय. झेल सोडला जातोय कुठेतरी जर पाहायला गेलं तर झेलची संधी होती. फलंदाजाला माघारी धाडण्याची संधी होती मात्र झेल सुटला जातोय. चला शिवम स्पोर्ट्स कॅप्टन माळुंगे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. नाणेफेक करून घ्यायचंय. शिवम स्पोर्ट्स कॅप्टन चला अनिकेत सावंत भरत आणि शरदची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 9 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पहिल्या 3 चेंडूवरतीच शरदने आक्रमकता दाखवले. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साइडला फटका केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बघत राहणार आहे. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. सहा धावांची मोहर लगावली जाते. 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 15 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती. यावेळेस पुन्हा एकदा फटका मिड ऑफच्या दिशेमध्ये झेलची संधी. आणखीन एक झेल सोडला जातोय. गीते जर पाहायला गेलं तर दुसरा झेल सोडला गेलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र स्थिरावतीये. 15 या आकड्यावरती धावफलक आता मात्र स्थिरावलं जात आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका केला गेला. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल का? 2-2 क्षेत्ररक्षक उमेश गावडेने पकडलाय. एक अप्रतिम झेल माघारी परतावं लागते. धक्का क्रमांक पहिला. परत बॅक टू दी पॅव्हिलियन. दरम्यान नाणेफेक होते समालोचन कक्षाच्या समोर. इथे मात्र नाणेफेक एका बाजूला माळुंगे स्पोर्ट्स माळुंगेचा संघ तर त्यांच्या विरोधामध्ये शिवम स्पोर्ट्स सातार्डेचा संघ. नाणेफेकीचा कौल शिवम स्पोर्ट्स सातार्डे संघाच्या बाजूने लागलाय. चला आपला निर्णय करायचा आहे. आपण जरी आयोजक असाल तरी देखील सर्वांसाठी नियम सारखा आहे. तेजस जगताप चला आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ दे. चला नवीन बॅटरचं नाव सांगायचं. अनिकेतला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती उमेश गावडे. उमेश एक्सप्रेसला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये अडूर गावचा आणखीन एक एक्सप्रेस गोलंदाज उमेश गावडेला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय.
पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. स्ट्रायकिंग गेन वरती शरद, ज्याच्या बॅट मधून 2 मोठे फटके आले, त्याला आता मात्र आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. यावेळेस आडवा बॅटने ऑन साइडला फटका, प्रवीण मानेने झेल पकडलाय, विकेट मिळते. धक्का क्रमांक दुसरा, शरद बॅक टू दी पविलियन. चला स्पीडअप घ्यायचंय, वेळेचं बंधन आहे, दोन्ही टीम्स याची नोंद घ्यायची आहे. नवीन बॅट्समन आपलं नाव सांगायचं. सागर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 15 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद झालेत. यावेळेस पुन्हा एकदा फोर्स केलाय बॉलला, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव कंप्लीट झाले, मात्र फंबल झालाय. तेजस कडनं चुकी झाली आहे आणि या चुकीचा मोबदला 4 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. एकोणीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन, यावेळेस स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी सागरच्या बॅटमधून आला षटकार. क्या बात आहे. जर पाहायला गेलं तर खुपिरे संघ रन चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि जशी सुरुवात संघाला पाहिजे होती तशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये दिली जाते. धावसंख्येचं टोटल आता मात्र 25 या आकड्यावरती 25 रन्स ऑन दी बोर्ड. 15 चेंडू आणि बनवायच्या 28 धावा. इथे मात्र जर पाहायला गेलं तर शफलून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. उमेश गावडेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. उमेश एक्सप्रेस म्हणून देखील याच्याकडे पाहिलं जातं, मात्र या षटकामध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी राहिल्या. पंचवीस या आकड्यावरती धावफलक स्थिरावत आहे. यावेळेस रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील पाहायला गेलं तर सरळ चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली. डॉट बॉल येतोय, लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू येतोय. ते जर पाहायला गेलं तर 25 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलं जात आहे. आक्रमकता दाखवणं आता गरजेचे आहे. 13 चेंडू आणि 28 ची आवश्यकता आहे. 28 धावा अजूनही बनवायच्या आहेत. त्यावेळेस सरळ बॅटने पुन्हा एकदा फटका केला जातोय. डीप मधून प्रोटेक्शन आलं. एकेरी धाव कंप्लीट झाले. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट माघारी परतावा लागतंय. धक्का बसलाय. धक्का क्रमांक 3, फलंदाज बॅक टू दी पवेलियन. अगदी जर पाहायला गेलं तर ग्राउंडच्या बाहेर सुयश लाड बॅटिंग प्रॅक्टिस करतायत, मात्र त्या बॅटिंगची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन बॅटर आपलं नाव सांगायचंय. बारा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटरचं नाव सांगायचंय. अक्षयला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. शरद मीने अडूर संघाचा सर्वाधिक अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय.
12 चेंडूमध्ये 27 धावा बनवायचा आहे. शरद मेने आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं, डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीच्या प्रयत्नामध्ये थांबवलं जात आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 27 या आकड्यावरती 27 रन्स ऑन दी बोर्ड. कुलातला बॉल यावेळेस पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर डाऊन दी ग्राउंड फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट झाल्या. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 28 या आकड्यावरती 10 चेंडू आणि 25 ची आवश्यकता अजूनही या सामन्यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा आडवा पाठचा हा कडवा प्रहार, बॉल सीमा पार, येतोय षटकार. अक्षयने षटकार मारला ना आताचा. नाही. चौतीस धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर समालोचन कक्षाला सलामी देणारा आणखीन एक उत्तुंग षटकार. समीकरण बदलतं. या दोन षटकाराने पूर्णतः सामन्याचं समीकरणच बदलून टाकलंय. 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. शरद मेने यांच्या विरोधात आक्रमण चढवलं जात आहे. केदारलिंग स्पोर्ट्स अडूर संघाचा सर्वाधिक अनुभवी खेळाडू, त्याच्या विरोधामध्ये आता आक्रमण चढवली जात आहेत. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आउटबाय बॅटने ऑन साइडला टर्न केले. प्रवीण माने डीप मधून येत आहे. क्षेत्ररक्षक आहे, हुलकावणी दिली आहे. हा बॉल देखील थांबणार नाहीये. आणखीन एक चौकार येत असताना पाहायला मिळतोय. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 44 या आकड्यावरती, म्हणजे जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. सागरने या सामन्यामध्ये कमाल केले. 9 चेंडू आणि 28 धावांची खेळी सागरच्या बॅट मधून साकारली गेली आहे. यावेळेचा फटका, क्या बात है, लाजवाब, प्रॉपर टायमिंग, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार. गोलंदाजी मार्क वरती शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये तेजस यांना आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. जर या धावा नक्कीच रोखल्या गेल्या तर या सातार्डेच्या मैदानावरती इतिहास घडवला जाणार आहे. तेजसच्या नावाची चर्चा राहील, कारण जर पाहायला गेलं तर 6 चेंडू आणि 3 धावा आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सागरची बॅटिंग नक्कीच पाहण्यासारखी राहिली. 10 चेंडू आणि 34 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. यावेळेस सरबाटने केला जातोय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल पकडलाय. ऋषी पाटीलने पकडलाय झेल. संपलाय फलंदाज अक्षयचा खेळ. अक्षय बॅक टू दी पॅव्हिलियन. नवीन बॅटरचं नाव सांगायचं. विजय यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 6व्या क्रमांकावरती आता मात्र 5 चेंडू आणि 3 ची आवश्यकता आहे. 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला जातोय. इन ॲट नंबर 6 विजय यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 5 चेंडू आणि 3 ची आवश्यकता आहे. धावा रोखल्या तर इतिहास घडवला जाणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सागर अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, पाठीमागे यष्टांच्या पाठीमागे रोहित पाटील. थोडीशी चुकी झाली आहे. एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय.
एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पाहायला गेलं तर 51 या आकड्यावरती 51 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 2 ची आवश्यकता आहे. आता पाहणं गरजेचं आहे कारण स्ट्रायकिंग एंड वरती सागरला आपण पाहतोय 10 चेंडू आणि 34 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. बागफुटला जाऊन फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. किती धाव मिळतील? डॉट बॉल येतोय म्हणजे समीकरण बदलतंय. येणारे 3 चेंडू आणि बनवायच्या त्या धावा 2. सामना अजूनही संपलेला नाहीये. तेजसच्या या षटकाने पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर सामन्यामध्ये फुंकर घातली आहे. 3 चेंडू आणि 2 ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा या सामन्यामधील रंगत वाढतीये. यावेळेस गोलातला बॉल परफेक्ट यॉर्कर पाठीमागे चाललाय बॉल. एकेरी धाव कंप्लीट झाले. या एकेरी धावेच्या मदतीने स्कोर आता मात्र बरोबरीमध्ये सुटलाय. काय चेंडू हाताळला गेला. तेजसचं कौतुक करावं लागेल. अगदी 2 पायांच्या मधून यष्टीरक्षकाला देखील समजला नाहीये इतक्या वेगात जाणारा बॉल एकेरी धाव कंप्लीट करून जातोय. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 52 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचतोय. केदारलिंग स्पोर्ट्स अडूरचा संघ अजूनही या मॅच मध्ये संघर्ष करतोय, फाईट करतोय. सागर सारख्या फलंदाजाला ज्या फलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाच्या तोंडचं पाणी पळवलं होतं त्याच्या विरोधात 2 चेंडू नक्कीच कमालीचे हाताळलेत. आता मात्र जर पाहायला गेलं तर स्कोर बरोबरीमध्ये सुटला. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. 2 चेंडू आणि 1 ची आवश्यकता आहे. यस, इथे जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू आलाय. सामन्यामधली रंगत वाढत चालली. हा सामना आता शेवटच्या चेंडू पर्यंत जाऊन पोहोचतोय. जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. तेजसने या सामन्यामध्ये फुंकर घातली आहे. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना काय गोलंदाजी केले प्रतिस्पर्धी संघ, अर्थातच कुफिरे स्पोर्ट्सचा संघ. त्या संघाला जकडून ठेवलाय. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. सामना आता मात्र जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये शिफ्ट झालाय. आता 1 चेंडू आणि बनवायची ती धाव 1. स्ट्रायकिंग एंड वरती विजयला आपण पाहतोय. मात्र तेजसचं कौतुक करावं लागेल. अखेरच्या चेंडू पर्यंत लढलाय. तो थांबायला तयार नाहीये. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि धावा बनवायची ती 1. शेवटचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. रिव्ह्यूचा इशारा. थर्ड अंपायरची मागणी केली जाते. वाईट साठी मागणी केली जाते. चला पंच आपणच थोडस इंटरफेअर करायचंय. ओमकार लाड सर किंवा अमित गुरव सर आपणच थोडस इंटरफेअर करायचंय. व्हाईट बॉलचा इशारा म्हणजेच या अटीतटी चित्त थरारक लढतीमध्ये अखेरच्या चेंडूवरती विजय मिळवलाय कुपिरे स्पोर्ट्स संघाने. मात्र तेजससाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 6 चेंडू आणि 3 धावा रोखायच्या होत्या आणि या गोलंदाजाने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नेऊन ठेवलाय आणि आता अखेरच्या चेंडूवरती विजय प्रस्थापित झालाय कुपिरे स्पोर्ट्स संघाचा.
चला यानंतरचा होणारा सामना शिवम स्पोर्ट्स साताडे संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत. माळुंगे स्पोर्ट्स माळुंगेचा संघ या दोन्ही टीम्स मध्ये ही लढत. साताडे संघाने नाणेफेक जिंकलंय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी माळुंगे स्पोर्ट्स माळुंगे अर्थातच अतुल पाटील आणि त्यांच्या कंपनीला. अतुल पाटील आणि उत्तमची ही जोडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्क वरती साताडे एक्सप्रेस उत्तम जगताप आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. शिवम स्पोर्ट्स आबा प्रेमी प्रणित साताडे चॅम्पियन्स